नमस्कार, मी जानवी सावंत. स्वीट होम मध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, स्वतःचं घर ही केवळ एक गरज नाही, तर प्रत्येकाच्या मनात जपलेलं एक सुंदर स्वप्न असतं. सुरक्षितता, आराम, सुखसोयींनी परिपूर्ण हे स्वप्न जेव्हा योग्य ठिकाणी आणि विश्वासार्ह हातामध्ये आकार घेतं, तेव्हा स्वप्नपूर्तीचा खरा आनंद मिळतो. आणि म्हणूनच आम्ही आलो आहोत खोपोली मधील वेलविशर रॉयल सिटीज या प्रोजेक्टला भेट देण्यासाठी. प्रत्येक मोठ्या प्रवासाची सुरुवात ही एका छोट्या पाऊलापासून होते. वेलविशर ग्रुपचं हे पहिलं पाऊल नेमकं कधी पडलं आणि आतापर्यंतचा प्रवास कसा फुलत गेला, जाणून घेऊयात वेलविशर ग्रुपचे चेअरमॅन श्री चंद्रकांत भन्साळी यांच्याकडून. वेलविशर ग्रुपनं हा व्यवसाय 2003 साली चालू केला. 2003 साली ग्रुपनं प्रथमच 2 मॉल मल्टिप्लेक्स या कामानं सुरुवात केली. त्यानंतर शॉपिंग कॉम्प्लेक्स, IT पार्क्स, हॉटेल सक्सेसफुली डिलिव्हरी केल्या सगळ्या. आणि त्यानंतर आम्ही हाऊसिंग प्रोजेक्टमध्ये आलो. आता हाऊसिंग प्रोजेक्टमध्ये कुठं 1000 फ्लॅटचा प्रोजेक्ट आत्ताच बनवून डिलिव्हर झाला आहे. पुण्याला 4 प्रोजेक्ट डिलिव्हर झालेत. बदलापूरला 4000 फ्लॅटचा प्रोजेक्ट चालू आहे. तर अशा प्रकारे आम्ही वेलविशरनी रिअल इस्टेटमध्ये मार्गक्रमण केलं आम्ही. आणि आत्तापर्यंत ज्या काही प्रोजेक्ट्स केलेत ते सगळे प्रोजेक्ट कस्टमरच्या हिशोबाने आम्ही जास्त बेनिफिशियल कसे आहेत हा विचार करून केले आम्ही. उदाहरणार्थ की ज्या लोकांना घरं घेणं शक्य होत नाही आहे अशा लोकांना देखील घर तर घेता यावं, परंतु त्या घरामध्ये लोकांना त्याचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग चांगलं मिळावं आणि त्यांची सेक्युरिटी चांगली मिळावी वगैरे वगैरे असा विचार करूनच आम्ही या रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये पदार्पण केलं. स्वप्नातील घराला जेव्हा योग्य आकार मिळतो तेव्हा एक सुंदर प्रकल्प जन्माला येतो. वेलविशर रॉयल सिटीज या प्रोजेक्टची संकल्पना नेमकी काय आहे समजून घेऊयात. वेलविशर रॉयल सिटी सुरू करायला आम्हाला प्रेरणा दिली ती वेलविशर टाऊनने. वेलविशर टाऊन हा बाजूलाच प्रोजेक्ट आहे. या वेलविशर टाऊन या प्रोजेक्टमध्ये आम्ही 1000 फ्लॅट बनवले होते. ते बनवून पूर्ण झाले. त्यातले 900 फ्लॅट डिलिव्हर झाले. 900 फॅमिलीज राहायला पण आल्या. अत्यंत लोकांना आवडला. इथं लोकांनी उत्स्फूर्त साथ दिली इथं लोकांनी. आणि लोकांची मागणी आली की आम्हाला याहीपेक्षा आणखी चांगला प्रोजेक्ट तुम्ही द्यावा. म्हणून आम्ही आमच्या दुसऱ्या जागेवरती 11 एकर जागेवरती हा वेलविशर रॉयल सिटी हा प्रोजेक्ट आम्ही कन्सिव्ह केला. वेलविशर रॉयल सिटीमध्ये विशेष गोष्ट म्हणजे हा फक्त 30% जागेवरती बांधकाम आहे. ह्याच्यामध्ये 70% जागा मोकळी म्हणजे 7 एकरपेक्षा जास्त जागा ही रिकामी जागा आहे. तर याच्यामध्ये सूर्यप्रकाश, मोकळी हवा ह्याचं प्रमाण चांगलं आहे याच्यामध्ये. त्याशिवाय याच्यामध्ये 17 टॉवर आहेत वेलविशर रॉयल सिटीमध्ये आणि सगळे टॉवर हे 14 फ्लोअरचे आहेत. आणि याच्यामध्ये काही 2 BHK आणि 1 BHK असं कॉम्बिनेशन आहे जी इथलच्या लोकांची खरी रिक्वायरमेंट आहे. 1 BHK आणि 2 BHK. वेलविशर रॉयल सिटीमध्ये जीवन रॉयल दिलं आहे, परंतु किमती आमच्या रिझनेबल आहेत. किमतीमध्ये 2 BHK फ्लॅट हा आमचा मोठा 2 BHK हा 40 लाखाच्या आत आहे आणि 1 BHK हा 25 लाखाच्या आत आहे. म्हणजे काही 23 लाखाचे आहेत, काही 25 लाखाचे आहेत. 2 BHK पण काही 40चे आहेत तर काही 35 लाखाचे आहेत. तर अशा हिशोबाने खूप रिझनेबल किमती आहेत. तर ह्या किमतीमध्ये मुंबईला टच असणारं, नव्या मुंबईला टच असणारं हे एकमेव ठिकाण आहे. घर फक्त 4 भिंतींचं नसतं, तर त्याच्या आजूबाजूचा परिसर, आजूबाजूचं वातावरण त्याला पूर्णत्व देतं. अशा वेळी लोकेशनच्या दृष्टीने खोपोली कसं फायदेशीर ठरतं जाणून घेऊयात.
खोपोली हे लोकेशन आजच्या तारखेला एकदम स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे. इथून नवीनच जे एअरपोर्ट चालू झालं ते 25 मिनिटाच्या अंतरावर आहे. अटल सेतू जो तयार झाला तिथून मुंबईपासून इथलं अंतर फक्त 1.5 तासाचं आहे. आता मुंबईचे बाजारभाव पाहिले आणि खोपोलीचे बाजारभाव पाहिले तर 1 रुपयाला 10 पैसे एवढा फरक आहे. या फरकात ज्यांना मुंबईला परवडत नाही त्यांना निश्चितच खोपोली सोयीची आहे. इथून लोकल ट्रेन तर विटीपर्यंत पूर्वीपासून जाते, पण आता नवी मुंबईची रिंग रेल्वे चालू होते. नवी मुंबईची रिंग रेल्वे चालू झाल्यामुळे काय होणार आहे की लोकांना नवी मुंबईचं हे कनेक्शन तिथल्या नोकरदारांना, तिथल्या कामगारांना, तिथं ज्यांना परवडत नाही अशा लोकांना खोपोली हे खूप सोयीचं ठिकाण आहे. त्याशिवाय खोपोलीमध्ये आम्हाला ज्या किमतीमध्ये लोक बसत आहेत त्यांना जीवन चांगल्या प्रकारे आम्ही देऊ शकतो केवळ या लोकेशनमुळं. तर मध्यम वर्गाला हे खूप सोयीचं आहे की आपण घर खोपोलीमध्ये करावं, जेणेकरून आपल्याला कमी किमतीत जीवनाचं मार्गक्रमण करणं हे सोयीचं होईल आणि पुढचा जीवनाचा प्रवास हा सुखकर होईल. म्हणून आम्हाला खोपोली हे लोकेशन अतिशय योग्य वाटतं नवीन फॅमिली बसण्यासाठी आणि म्हणून आमच्या प्रोजेक्टसाठी खोपोली हे लोकेशन एकदम उपयुक्त आहे. माणूस राहायचं म्हटलं तर त्याला एंटरटेनमेंट ही पाहिजे माणसाला. तर आपल्या ह्या प्रोजेक्टच्या समोरच मॉल आहे, मल्टिप्लेक्स आहे. त्याशिवाय एंटरटेनमेंटमध्ये तीन हिल स्टेशन खोपोलीच्या जवळपास आहे. एक खंडाळा 15 मिनिटाच्या अंतरावर, 25 मिनिटाच्या अंतरावर लोणावळा आहे, 1 तासाच्या अंतरावर माथेरान आणि ही तिन्ही हिल स्टेशन इथून सहजपणे स्कूटरवर जाता येईल इतक्या सोयीची हिल स्टेशन आहेत. नॉर्मली तुम्ही पुण्याला राहिले किंवा मुंबईला राहिले तर हिल स्टेशनवर स्कूटरवर नाही जाऊ शकत. तुम्हाला कार पाहिजे किंवा तुम्हाला मोठा वेळ काढला पाहिजे. इथून लोणावळ्याला जाऊन यायचं तर माणूस 15 मिनिटं अर्ध्या तासात लोणावळ्याला पोहोचतो. तो गेला लोणावळ्याला 2 तास 3 तास लोणावळ्याला स्पेंड आउट केले आणि संध्याकाळी परत झोपायला घरी येऊ शकतो. तर ते खूप कमी खर्चाचं, सोयीचं आणि आनंददायी आहे. त्याशिवाय इथं इमॅजिका जर आपण विचार केला तर अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. लोक लांब लांबून बसेस करून इमॅजिकाला येतात. त्यांना असं वाटतं की आपण बस करून यावं, हॉटेल करून राहतात. इमॅजिकाच्या जवळपास आपण पाहिलं तर इतने एवढे सारे हॉटेल झाले. पण खोपोली हे लोकेशन असं आहे की ते घरात राहून तो इमॅजिकाचा आनंद घेऊ शकतो. तो 15 मिनिटं आपली स्कूटर काढून गेला, तिथं 4 तास खर्च केले, आला परत घरी, आपल्या घरी राहून तो इमॅजिकाचा एन्जॉय करू शकतो, तो हिल स्टेशनचा एन्जॉय करू शकतो. तर खोपोली हे लोकेशनच मुळात असं आहे की कमी खर्चात उच्च दर्जाची राहणी म्हणजे खोपोली. घर म्हणजे केवळ राहण्याची जागा नाही, तर ते आरामदायी आणि आधुनिक जीवनशैलीने परिपूर्ण असणं पण गरजेचं असतं. आणि म्हणूनच वेलविशर रॉयल सिटीज मध्ये ग्राहकांना कोणकोणत्या अमेनिटीज मिळणार आहेत पाहूयात. एवढ्या मोठ्या अमेनिटीज मी या प्रोजेक्टमध्ये देतोय की एवढ्या मोठ्या अमेनिटीज ह्या बिना पैशात कुठंच मिळत नाही. याचे क्लब हाऊस म्हणून चार्ज केले जातात. परंतु मी अभिमानानं सांगू इच्छितो की आम्ही आमच्या कस्टमरला काय काय अमेनिटीज देतोय. स्विमिंग पूल आहे तो 2000 फुटाचा आहे. किड्स पूल आहे तो 600 फुटाचा आहे. नंतर स्टीम बाथ, सोना बाथ ते 300 फुटाचा आहे. फिटनेस सेंटर, जिम हा 2500 फुटाचा आहे. हॉल, मल्टीपर्पज हॉल दिला आहे आपण, म्हणजे जिथे साधारणपणे छोटी लग्न देखील होऊ शकतील किंवा बर्थडे पार्टीज वगैरे चांगल्या प्रकारे तिथं मनवल्या जातील. त्याशिवाय आम्ही इंडोर गेम्स, आता इंडोर गेममध्ये बऱ्याचशे काही व्हरायटी आहेत. टेबल टेनिस आहे, पूल आहे वगैरे वगैरे, अशा बऱ्याच इंडोर गेम्स येतील. चेस, कॅरम वगैरे, आणखी काही अजूनही बरंचसं. तर ह्या इंडोर गेम्ससाठी आम्ही 2000 फुटाची एक हॉलच आम्ही ठेवलेला आहे इंडोर गेम्ससाठी. नंतर विशेष म्हणजे या प्रोजेक्टमध्ये आम्ही आजकालच्या मागणीनुसार, विशेष करून महिला वर्गाच्या आवडीनुसार झुंबा डान्स रूम ठेवलेला आहे. आम्ही एक 1100 फुटाचा एक हॉल दिला आहे आम्ही झुंबा डान्ससाठी. त्याशिवाय आम्ही स्केटिंग ट्रॅक दिलेला आहे. लहान मुलांची मागणी असते की आम्हाला स्केट करायला मिळालं पाहिजे वगैरे, तर असं स्केटिंग ट्रॅक आम्ही 11000 फुटाचा स्केटिंग ट्रॅक दिलेला आहे. क्रिकेट टर्फ दिला आहे मॅडम. मुंबईला साधारणपणे 2500-3000 फुटाचे टर्फ असतात, पण आम्ही ह्या प्रोजेक्टमध्ये इथं 5000 स्क्वेअर फीटाचा क्रिकेट टर्फ दिलेला आहे. आम्ही एक मेडिटेशन सेंटर दिलं आहे 1000 फुटाचा. पेडल कोर्ट जो आहे, हा पेडल कोर्ट आता नवीन आले की याच्यामध्ये मल्टी गेम्स खेळल्या जाऊ शकतात. तर हा पेडल कोर्ट आम्ही 2500 फुटाचा दिला आहे.
किड्स प्ले दिलाय. किड्स प्ले एरिया 2,500 फुटाचा किड्स प्ले एरिया दिलाय की लहान मुलांना तिथं आम्ही खेळणे आणून ठेवणार आणि लहान मुलं तिथं आपला हॅपी टाईम तिथं एन्जॉय करू शकतील. असं सिट आउट एरिया, तर सिटिझनसाठी सिट आउट एरिया वेगळा, जनरल पब्लिकसाठी, महिलांसाठी, असे वेगवेगळे म्हणून आम्ही 3 सिट आउट एरिया दिलेत. तर हा एक सिट आउट एरिया आहे 500 स्क्वेअर फुटाचा, एक सिट आउट एरिया आहे 700 फुटाचा आणि एक सिट आउट एरिया आहे 2,000 फुटाचा. आम्ही एक ड्रायव्हरचा हॉल बनवला, त्याच्यामध्ये 10 बेड बनवलेत आम्ही ड्रायव्हरसाठी आणि तिथं सगळं म्हणजे त्यांची टी व्हीची सोय वगैरे, त्यांची करमणूक, त्यांना झोपण्याची सोय, त्यांना वॉशरूम बाथरूमची सोय, ही त्यांची सोय. म्हणजे त्याची ड्युटी संपली की त्यांनी ड्रायव्हर रूममध्ये येऊन बसावं. सोसायटी ऑफिस दिलं आहे आम्ही, 1,000 स्क्वेअर फीटचं सोसायटी ऑफिस दिलं आहे. ह्या सगळ्यांना मुवमेंट एरिया जो आहे हा कॉमन एरिया हा 4,000 फुटाचा आहे. 35,000 फुटाचा जॉगिंग ट्रॅक दिला आहे आम्ही त्यांना, सगळ्या एरियामध्ये जॉगिंग करत करत यायचं असं. तर असं सगळं आम्ही हा 72,000 स्क्वेअर फीटचा फक्त ॲम्युनिटी स्पेस आहे की जेणेकरून या बजेटमध्ये एवढ्या ॲम्युनिटी नेक्स्ट पॉसिबल आहेत. म्हणजे ह्या होतच नाहीत. एक तर त्या घरांच्या किमती वाढतील किंवा ॲम्युनिटी कमी होतील, परंतु ह्या दोघांचा जो सुवर्ण मध्य आम्ही गाठला, ॲम्युनिटी, किंमत आणि लोकांची आवश्यकता, ह्या सर्वांचं सुवर्ण मध्य गाठून आम्ही हे केलं. ह्या ॲम्युनिटीचे आम्ही लोकांना पैसे चार्ज करणार नाही आहोत. तर ह्या ॲम्युनिटी म्हणजे आमच्यातर्फे आम्हाला जेवढं जास्तीत जास्त चांगलं करता आलं लोकांसाठी, चांगल्या भावनेने आम्ही लोकांसाठी एवढ्या ॲम्युनिटी बनवतोय आम्ही. स्वतःचं घर म्हणजे केवळ आसरा नाही, तर भविष्यासाठीची एक मजबूत पायाभरणी असते. गुंतवणुकीच्या दृष्टीने घर खरेदी करणं कितपत फायदेशीर ठरतं समजून घेऊयात. आपण घर खरेदी करताना हा दृष्टिकोन नेहमीच ठेवतो की माझ्या पैशांची वाढ झाली पाहिजे. आता वाढ पैशांची होण्यासाठी पहिले आपली खरेदी स्वस्त भावात पाहिजे. आपण 50ची वस्तू घेताना 60 रुपयाला घेतली आणि मग नंतर त्याच्यावर जर अपेक्षा करायला गेलो की मला वाढ पाहिजे, तर त्याला खूप सीमा येतात. परंतु जर 50 रुपयाच्या मार्केटची वस्तू आपण घेतानाच 40 रुपयाला घेतली, तर त्याच्यामध्ये ग्रोथ रेट नेहमी चांगला मिळतो आपल्याला. कारण आपली गुंतवणूक, आपण त्याचं कॅल्क्युलेशन पण आपण 40 लाखावर करतो, 50 लाखावर नाही करत, कारण आपले पैसे 40 लाखच लागलेले असतात. आता इथं विषय असा आहे की इथं मी जो 2 BHK देतो, हा 2 BHK आम्ही 39,50,000 रुपयाला देतो. तर ह्याच्यासारखा 2 BHK किंवा आमच्यापेक्षा कमी ॲम्युनिटी असलेले कमी प्रतीचे प्रोजेक्ट देखील 46 लाख 47 लाख रुपयाला आजूबाजूला विकतात. तर मुळात तो खरेदी करतानाच कमी किमतीत खरेदी करतोय, ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर या प्रोजेक्टमध्ये ॲम्युनिटी जास्त आहे, सांस्कृतिक प्रोग्राम चांगले होतात, इथलचं लिव्हिंग स्टाईल चांगलं आहे, हे जर लोकांच्या जेव्हा लक्षात येतं, त्यावेळेला इथं राहणाऱ्या लोकांबरोबर राहता यावं या भावनेने इथलच्या घरांची मागणी पण वाढते. आणि हे मागणी वाढल्यावर इथं या घरांच्या किमती झपाट्याने वाढतात. ह्या झपाट्याने वाढणाऱ्या किमतींमधला हा प्रोजेक्ट आहे, कारण इथं बेस्टमधल्या बेस्ट ॲम्युनिटीज आहे. आता नवीनच आपल्या लक्षात येतं आहे की एअरपोर्ट आता चालू झालेलं आहे. तर एअरपोर्ट चालू झालं आहे, तर इथं राहून एअरने जाणं 25 मिनिटाचं अंतर आहे. आपण मुंबई घ्या, पुणे घ्या किंवा इतर शहरं जर घेतली, तर एअरपोर्टपासूनच्या 25 मिनिटाच्या अंतरावर इतक्या कमी किमतीतलं हाऊसिंग उपलब्धच होत नाही. जो ग्रोथ रेट हा जो विषय आहे, हा अवलंबून राहतो की लोकांची मागणी किती आहे, चाहत किती आहे इथं. तर हा प्रोजेक्ट जर लवकर
ऑक्युपाय झाला तर ह्याच्यामध्ये ह्याची मागणी निश्चित जास्त राहणार आहे आणि ह्याचा ग्रोथ रेट पण जास्त राहील याचा. अशा हिशोबाने पण हा, आणि शिवाय इथून जे हिल स्टेशन जवळ आहेत, एअरपोर्ट जवळ आहे, किंवा सिनेमा थिएटर समोरच आहे आपल्या, किंवा सिव्हिक ॲम्युनिटीज एकदम लागून आहेत, सगळ्या गेटच्या बाहेर सगळ्या सिव्हिक ॲम्युनिटी अवेलेबल आहेत. तर इथलचं जीवन सुखकर असल्यामुळं इथं मागणी दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे आणि इथं वाढणाऱ्या मागणीमुळंच ग्रोथ रेट हा चांगला मिळणार आहे आपल्याला. गुढीपाडवा म्हणजे नव्या सुरुवातीचं प्रतीक, मांगल्याचं प्रतीक. अशा शुभ मुहूर्तावर घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी वेलविशर ग्रुप कडून कोणत्या ऑफर्स आहेत ऐकूयात. घर खरेदी करणाऱ्यांसाठी माझ्याकडे खरेदीदारांसाठी युनिक ऑफर्स आहेत. रेग्युलर माझ्या घरांच्या किमती दुनियापेक्षा कमी आहेत. आता मी 1 BHK ग्रॉस बिल्टअप 557चा 23,25,000 रुपयाला देतो. 1 BHK ग्रॉस बिल्टअप 607 स्क्वेअर फीटचा 25,35,000 रुपयाला देतो. 2 BHK 785 ग्रॉस बिल्टअप 32,75,000 आणि 2 BHK 945 ग्रॉस 39,50,000 रुपयाला देतो. आता या ज्या किमती आहेत या आपण स्वतःच्या पेमेंट करू शकता किंवा बँक लोन घेऊन पेमेंट करू शकता. आमचे टायटल्स क्लिअर आहेत. तुम्ही कुठल्याही बँकेतून तुम्हाला लोन तुमच्या पेपर सोडते तुम्हाला लोन अवेल होऊ शकतं. परंतु त्याशिवाय माझ्याकडे कस्टमरसाठी विशेष ऑफर्स आहेत. आता समजा तुम्ही घर बुक केलं तर त्याच्यासाठी रेंटल स्कीम ही टोटली स्कीमच वेगळी आहे. या स्कीममध्ये जर खरेदी केलं तर 1 BHKची किंमत 25,60,000 रुपये, पण तुम्हाला दर महिन्याला बुक केल्यापासून तर कन्स्ट्रक्शन पूर्ण होईपर्यंत तुम्हाला 1 BHKला 6,000 रुपये आम्ही दर महिन्याला कॅशबॅक देतो. त्या कॅशबॅकला तुम्ही रेंटल समजा किंवा कॅशबॅक नाव द्या, नाव काही समजा. तसंच 2 BHKला आम्ही 8,000 रुपये देतो, 1 BHKला 6,000 रुपये देतो. ह्याच्यामागं भूमिका ही आहे किंवा भावना ही आहे की जो माणूस घर बुक करतो आणि त्याला EMI चालू होतो तर त्याला घराचं भाडं पण द्यावं लागतं आणि EMI पण भरावा लागतो. तर अशा वेळेला 1 BHKवाल्याला 6,000 रुपये हे रिझनेबल भाडं आहे, तर आम्ही त्याला कॅशबॅक देतो. तर त्यांचं हे घरचं भाडं भरायची सोय होऊन जाते आणि तो माणूस घर खरेदी करण्यासाठी कम्फर्टेबल होतो. तसंच 2 BHKला आम्ही 8,000 रुपये देतो, 1 BHKला 6,000 रुपये देतो. समजा 2 BHK मोठा 2 BHK जो आहे जो त्याला 42,62,000 रुपये लावली आम्ही किंमत. छोट्या 2 BHKला 36 लाख रुपये किंमत लावली आहे. 1 BHKला एकाला 25,60,000 रुपये आणि दुसऱ्या 1 BHKला 27,60,000 रुपये. तर अशा किमती लावलेल्या आहेत आणि त्यांना मात्र 1 BHKला 6,000 रुपये महिना आणि 2 BHKला 8,000 रुपये महिना ही कॅशबॅक स्वरूपात मिळेल. तिसरी योजना म्हणजे आमच्याकडं आणि फक्त आमच्याकडं उपलब्ध आहे ती इंटरेस्ट फ्री, की कस्टमरकडं पैसे तर आम्ही उशिरा घेतो पण आम्ही व्याज नाही घेत त्यांच्याकडून. कस्टमरने पैसे जर बँकेचं लोन घेतलं तर त्यांना व्याज भरावं लागतं आणि त्यामुळं त्याचं कॉस्टिंगही वाढतं. तुम्हाला तुलनात्मक दोन्ही आकडे सांगतो की आमचा एक छोटा BHK जर घेतला तर तो इंटरेस्ट फ्री स्कीममध्ये घेतला तर त्याचे 8 वर्षात त्याचे हप्ते पूर्ण होतात. आम्ही त्याला 3ऱ्या वर्षी आम्ही त्याला ताबा देतो. पुढील 5 वर्षात ताबा दिल्याच्या नंतर देखील आम्ही त्यांच्याकडून हप्ते घेत राहतो. ताबा देतो, ॲग्रीमेंट रजिस्टर्ड करून देतो त्यांना आणि आम्ही नंतर त्यांच्याकडून आम्ही पैसे घेत राहतो आम्ही. आणि तेच काम बँक करते की कस्टमरला राहायला देते आणि ताबा कस्टमरकडे राहतो पण तो बँकेला पैसे भरत राहतो. सो असा जर विचार केला तर बँकेला तो पैसे भरतो साधारणपणे 65.5 लाख रुपये आणि आम्ही त्याला देतो तो 35 लाख रुपये.
तर त्याचा 30 लाख रुपयाचा 1 BHK मध्ये कस्टमरचा फायदा होतो. तसंच आता हा झाला मोठा 1 BHK. दुसरा एक 1 BHK माझ्याकडं. त्या 1 BHK ला 32 लाख रुपयाला पडतो त्यांना कस्टमरला. ते पण त्यांनी 8 वर्षात पैसे भरायचे आणि त्याचा EMI आहे महिन्याला 21,000 रुपये. आणि हाच त्याला बँकेला जर त्यांनी भरला तर त्याला बँकेला 60 लाख रुपये भरायला लागतात आणि आम्ही मात्र 32 लाख रुपयात त्यांना देतो. तर असा छोट्या 1 BHK मध्ये देखील कस्टमरचा 28 लाख रुपयाचा फायदा होतो. तर 2 BHK जो एरिया आहे 945चा, ह्याच्यामध्ये त्याला आमच्याकडे भरावे लागतात टोटल 8 वर्षाचे मिळून 54 लाख रुपये आणि त्याला बँकेत भरावे लागतात 1 करोड रुपये. असं करून त्याला इथं 45 लाख रुपयाचं 2 BHK मध्ये सगळं ओव्हरऑल वर्किंग केल्यावर त्याच्या लक्षात येईल असं की 45 लाख रुपयाचा त्यांना फायदा होतो. अशा प्रकारच्या स्कीममधली घरं मी पहिल्या झालेल्या वेलविशर टाऊनमध्ये देखील या स्कीम दिल्या होत्या आणि तिथलच्या लोकांना याचे ताबे पण दिले गेले. त्यांची घरं त्यांच्या नावावर झालेली, ते आज सुखी समाधानाने राहत आहेत. एकही कंप्लेंट नाही कोणाची. स्वप्नातील घराच्या दिशेने एक पाऊल टाकायचं असेल तर योग्य प्रकल्प आणि योग्य वेळ महत्त्वाची ठरते. वेलविशर रॉयल सिटीज तुमचं घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सज्ज आहे. मग या गुढीपाडव्याला बुक करताय ना स्वतःचं हक्काचं घर? तर त्यासाठी खोपोलीमधील वेलविशर रॉयल सिटीजला आजच भेट द्या. कार्यक्रमात वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. धन्यवाद.